कथेचं नाव आहे चिऊ काऊ. भाग दुसरा. लेखक आहेत सुभाष हरवत. भाग पहिला पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भाग पहिल्याची लिंक दिलेली आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं, निकालाच्या पूर्वसंध्येला कामिनीला बाळंतकणा चालू झाल्या. रघुभाऊंनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. ती रात्र त्यांनी तेथेच काढली. सकाळ होईपर्यंत बाळंतपण काही झालं नाही. तिकडे मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरू झाली होती. रघुभाऊंना तेथे हजर राहायचे होते, पण कामिनीला पुन्हा बाळंतकळा सुरू झाल्या. दुपारी 12च्या सुमारास तिने गोंडस बाळाला जन्म दिला. मुलगी झाली होती. यशोदाबाईंच्या कपाळावर आठ्या पडल्या. पाठोपाठ निवडणुकीच्या निकालाची बातमी आली. का, कसा, कोण जाणे, पण रघुभाऊंचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता. आता पुढे. यशोदाबाईंच्या कपाळावरील आठ्यांचे जाळे आता दाट झाले होते, पण त्यांना कुठे माहीत होते की याच जाळ्यात आपण अडकणार आहोत. अनाथालयातून माई आणि कामिनीच्या काही मैत्रिणी तिला हॉस्पिटलमध्ये भेटायला आल्या होत्या. माईंना बघून कामिनीचा बांध फुटला. यशोदाबाई जवळ नाहीत हे बघून कामिनीने माईंना यशोदाबाईंची काय अपेक्षा होती आणि आता त्या तिच्यासोबत कशा वागतील हे बोलून दाखवले. कामिनीला वाटणारी भीती रास्त होती, पण जुनाट विचारांच्या आणि आडमुठ्या स्वभावाच्या यशोदाबाईंना समजावणे कठीण होते. रघुला काही समजावता येईल असा त्यांनी विचार केला आणि तसा कामिनीला धीर देऊन त्या निघाल्या. काही मान्यवर लोकही हॉस्पिटलमध्ये कामिनी आणि नवजात बाळाला बघण्यासाठी येत होते. यशोदाबाई अगत्याने त्यांचे स्वागत करत होत्या. बाळाला दाखवत होत्या. त्याचे कौतुकही करत होत्या. धोंडू पाटलांना आपल्या बायकोचे कौतुक वाटत होते. कामिनी हे सर्व पाहत होती. तिला माहीत होते की यशोदेबाईंचा हा मुखवटा घरी गेल्यावर गळून पडेल आणि त्यांचं खरं रूप प्रकट होईल. कामिनीचे मन धास्तावले. एक माई सोडल्यास स्वतःच्या पतीशिवाय जवळचं असं कोणीही नव्हतं मन मोकळं करायला. तिने ठरवलं, जे जसं आहे तसं रघुभाऊंना सांगायचे. दुसऱ्या दिवशी माईंनी रघुभाऊंना आपल्याकडे बोलावून घेतले. माईंनी रघुभाऊंना वस्तुस्थिती समजावून सांगितली. रघुभाऊंना आपल्या आईचा स्वभाव माहीत होता. जुनाट वळणाच्या असल्या तरी आपल्या मुलावर तिचे प्रेम आहे हे रघुभाऊ जाणून होते. त्यांनी माईंना वचन दिले की कोणत्याही प्रकारचा मी त्रास होऊ देणार नाही कामिनीला. माईंनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यांना वाटलं आता सर्व सुरळीत होईल, पण नियतीचा डाव मानवला काय कळणार. 6व्या दिवशी बाळंतिणीला घरी आणलं गेलं. गावातील मान्यवर कुटुंब असल्याने काही दिवस घरात लोकांचा राबता होता. 1.25 महिन्याने बारसंही झालं. मुलीचं नाव चैताली ठेवलं. मधल्या काळात यशोदाबाईंची वागणूक सामान्य होती. कामिनीला वाटलं, माईंच्या सांगण्यावरून कदाचित रघुभाऊंनी आईंना समजावून सांगितले असेल. कामिनी आता निश्चिंत होती. ती त्या काळजाच्या तुकड्याचं पालनपोषण आणि लाडीगुडी करण्यात गुंतली. घरात आता शांतता होती, पण वादळापूर्वीची. स्वभावाप्रमाणे रघुभाऊंनी पराभव पचवून पुन्हा स्वतःला पक्षबांधणीच्या कामात झोकून दिले. नक्षत्रासारख्या मुलीजवळ सतत राहण्याची इच्छा, मनी असलेल्या महत्त्वाकांक्षेमुळे ते दाबून टाकत होते. पक्षाच्या कामामुळे घरी आठवड्यातून 1-2दा यायला मिळे. असाच एक दिवशी ते घरी आले असताना मनात दाबून ठेवलेला विषय यशोदाबाईंनी त्यांच्यासमोर खाजगीत मांडला. रघु, पाहिलंस, तुझ्या बायकोने मुलगी जन्माला घातली आणि तुझ्या मुलीचा पायगुण तर बघ, जन्माला येता बापाला भुईसपाट केलं. अरे, जिंकण्याचा ठाम विश्वास असलेला तू हरलास कसा. यशोदाबाईंनी आपला डाव टाकण्यास सुरुवात केली होती. रघुभाऊंना अचानक माईंना दिलेलं वचन आठवलं. पण मागच्या काही काळापासून यशोदाबाई शांत होत्या. कामिनीनेही त्यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारची तक्रार केली नव्हती. तसेच यशोदाबाईंनीही असा विषय काढला नव्हता. त्यामुळे माईंना दिलेल्या वचनाप्रमाणे यशोदाबाईंना समजावण्याची गरज रघुभाऊंना वाटली नाही. ते गाफील राहिले. यशोदाबाईंनी आज काढलेल्या या विषयाने ते गांगरून गेले होते. कामिनी तसेच आपल्या मुलीवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. यशोदाबाईंना समजावणं कठीण होते. शेवटी नाईलाजास्तव जुनेच अस्त्र त्यांनी वापरायचे ठरवले. ते म्हणाले, बघ आई, जर मी या गोष्टीत अडकून राहिलो तर माझी पुढची वाटचाल कठीण होईल. जरी आज मी हरलो असलो तरी मी आप्पासाहेबांना दिलेल्या लढ्याचे स्वतः आप्पासाहेब तसेच त्यांच्या पक्षातील दिग्गजांनी सुद्धा माझे कौतुक केले आहे. वर्तमानपत्रात माझ्याबद्दल स्तुती करणारे भरपूर लिहिले जात आहे. माझं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे असं बऱ्याच राजकीय दिग्गजांचं म्हणणं आहे. आणि कामिनीचं सांगशील तर इतक्यात फक्त 1.5 तर वर्ष झालं आहे आमच्या लग्नाला.
पांढऱ्या पायाची आहे तुझी बायको आणि लेकसुद्धा. पुढे मुलगाच जन्माला घालेल हे ठामपणे सांगू शकतोस का तू? मी अगोदरच म्हणाली होती, ना जात माहीत ना धर्म, ना आईबापाचा पत्ता. कोणत्याच पापातून जन्माला आली असेल देव जाणे. पण आई, एक संधी तर आम्हा दोघांना मिळू दे. त्यानंतर तुझ्या इच्छेनुसार होईल. आणि मला एक संधी पण देणार नसाल तर मी सरळ घर सोडून जाईल. रघुनाथ भाऊंनी निर्वाणीचा इशारा दिला. ही मात्र यशोदाबाईंवर बरोबर लागू पडली. जो काही मान सन्मान आपल्याला मिळतोय तो रघुमुळेच मिळतोय याची त्यांना जाणीव होती. तोच जर घर सोडून गेला तर आपल्या महत्त्वाकांक्षा अपूर्ण राहतील. या भीतीने त्यांनी या विषयावर पूर्ण विराम दिला. परंतु रघुभाऊंपुरता दिवस भरभर निघून जात होते. चैताली आता 3 वर्षांची झाली होती. अंगणात दुडू धावत होती. शेतात आपले आजोबा धोंडू पाटलांच्या जोडीला उंदडत होती. यशोदाबाई त्या लहानगीचा द्वेष करायच्या. कामिनीला आडवळणाने त्या छळतच होत्या. कामिनीला आता या गोष्टींची सवय झाली होती. ती आपल्या मुलीच्या ती लाडाने तिला चिऊ म्हणायची. बाललीला बघण्यात रमायची. तिला गोष्ट सांगून दाखवायची. एक होती चिऊ, एक होता काऊ ची गोष्ट. खूप आवडायची तिला ही गोष्ट. स्वतःचे लाडाचे नाव चिऊ हे गोष्टीत ऐकून तिला खूप मजा वाटायची. एक यशोदाबाईंचा विषय सोडला तर कामिनी आनंदी होती. किंबहुना आहे त्या परिस्थितीत आनंद माणून घेत होती. येणारा दिवस ढकलत होती. अशाच एका दिवशी एक वाईट बातमी आली. अल्पशा आजाराने माईंचं निधन झालं होतं. कामिनीसाठी हा मोठा मानसिक धक्का होता. तिचा मोठा आधार निसटला होता. रघुभाऊ कामिनीला घेऊन अनाथालयात पोचले. माईंचे निर्जीव कलेवर बघून कामिनीचा बांध फुटला. ती ओक्साबोक्शी रडू लागली. त्याच्यातच ग्लानी येऊन ती खाली कोसळली. रघुभाऊंनी तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये हलवले. डॉक्टरांनी तपासून तिला दिवस गेल्याचे सांगितले. रघुभाऊंना आनंद झाला, पण चिंतेची एक सूक्ष्म छटा त्यांच्या चेहऱ्यावर तळू लागली. यशोदाबाईंना ही खबर लागताच त्या आनंदित झाल्या, पण कामिनीची अवस्था यापेक्षा खूप वेगळी होती. चेहऱ्यावर चिंतेचं जाळ स्पष्ट दिसत होतं. यशोदाबाईंच्या मनासारखं झालं तर ठीक, नाहीतर पुढच्या आयुष्याची वाटचाल कठीण आहे याची तिला जाणीव झाली होती. अशातच माईंसारखा खंबीर आधारही हरवला होता. रघुभाऊंच्या मेहनतीला फळ आलं होतं. प्रत्यक्षात आप्पासाहेबांच्या पक्षाकडून त्यांना बोलावणं आलं होतं. आप्पासाहेबांचा पक्ष केंद्रात सत्ता असलेला राष्ट्रीय पक्ष होता. तेथे रघुभाऊंना मोठी संधी मिळण्याची शक्यता होती. पक्षात प्रवेश केल्यावर लवकरच त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येईल असं सांगण्यात आलं. आपल्या स्थानिक पक्षाप्रती ते इमानदार असले तरी हाती आलेली ही मोठी संधी त्यांना वाया जाऊ द्यायची नव्हती. रघुभाऊंनी आप्पासाहेबांच्या पक्षात प्रवेश केला. दिवस सरत होते. रघुभाऊंनी आपल्या मेहनतीने येथेही नावलौकिक मिळवला. आप्पासाहेबांच्या पक्षात येऊन रघुभाऊंना 9 महिने झाले होते. 1 वर्षानंतर येऊ घातलेल्या निवडणुकीचे वारे पक्षात आत्ताच वाहू लागले होते. आप्पासाहेबांना मंत्रिपद मिळाले असल्याने जिल्हाध्यक्ष म्हणून एखादा तरुण रक्ताला वाव द्यावा असं निश्चित झाले होते. त्यासाठी रघुभाऊंच्या नावाची चर्चा होती. किंबहुना रघुभाऊंचं नाव पक्षश्रेष्ठींनी निश्चित केले आहे, फक्त घोषणा व्हायची बाकी आहे असे रघुनाथांना आतल्या गोटातून समजलं होतं. आणि त्यांना असंही समजलं की पुढे येणाऱ्या निवडणुकीत आमदारकीचं तिकीटही त्यांनाच मिळेल. रघुभाऊ आता निश्चिंत झाले. एव्हाना कामिनीचे 9 महिने भरले होते. डॉक्टरांनी सांगितलेल्या तारखेनुसार तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. यशोदाबाई जोडीला होत्याच. दुसऱ्या दिवशी पक्षाचा वर्धापन दिन होता. त्या दिवशी जिल्हाध्यक्षाच्या नामाची घोषणा केली जाणार होती. रात्री 12च्या सुमारास कामिनीला बाळंतकळा सुरू झाल्या. सकाळी 6 वाजता तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. पुन्हा मुलगी झाली होती. कामिनीला कळल्यावर अतिताणामुळे तिची शुद्ध हरपली. निश्चल पडलेल्या कामिनीकडे यशोदाबाई खाऊ की गिळू नजरेने बघत होत्या. त्यांचं अंग थरथरत होतं. रघुभाऊंना विचार करण्याची उसंत नव्हती. त्यांना यशोदाबाईंच्या नजरेला नजर देणं कठीण जात होतं. ते पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला निघून गेले. असं म्हणतात की नियती जेव्हा वार करते 4ही दिशेनी करते. काहीसं असंच घडत होतं रघुभाऊंच्या बाबतीत आणि कामिनीच्याही. लवकरच जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा झाली. ध्वनिक्षेपकावरून पुकारलेलं नाव ऐकून रघुनाथ भाऊंच्या पायाखालची जमीन सरकली.
कार्यक्रम संपल्यानंतर रघुभाईंनी आप्पासाहेबांची भेट घेतली. आप्पासाहेबांनी पक्ष रघुभाऊंना मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे, तसेच जिल्हाध्यक्षपद दुसऱ्यास दिले असलं तरी येत्या निवडणुकीत आमदारकीचं तिकीट रघुभाऊंनाच देण्यात येणार आहे असे सांगितलं. रघुभाऊ जड पावलांनी हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांना पुन्हा मुलगी झाल्याची अजिबात खंत नव्हती. त्यांच्या नावाची चर्चा असताना जिल्हाध्यक्षपद अचानक दुसऱ्यास का मिळावं याचं त्यांना आश्चर्य वाटले. आप्पासाहेबांनी आमदारकीचे तिकीट देण्याचे कबूल केले होते, पण त्यास अजून काही महिने अवधी होता. तोपर्यंत घरातील वादळ शमलेलं असावं असं त्यांना मनोमन वाटत होतं. यशोदाबाईंपासून लपवून ठेवण्यात काही अर्थ नव्हता. रघुभाऊंनी जिल्हाध्यक्षपदी स्वतःची निवड न झाल्याची बातमी त्यांना सांगितली, पण आमदारकीचं तिकीट खात्रीने आपल्यालाच मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यशोदाबाई शांत होत्या, डोळ्यात अश्रू होते, पण ते रघुभाऊंना जिल्हाध्यक्षपद मिळाले नाही म्हणून आले नव्हते, तर मुलाने आपलं न ऐकल्यामुळे ही वेळ आली त्यासाठी होते. या सगळ्या घडामोडींना कामिणी आणि तिच्या मुलीच जबाबदार असल्याचा त्यांचा ठाम विश्वास नव्हे, अंधविश्वास होता. रघुभाऊ मनातून हादरले होते. यशोदाबाई आता शांत असल्या तरीही वादळापूर्वीची शांतता आहे याची त्यांना कल्पना आली होती. कामिनीला बाळासह घरी आणलं गेलं. पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची तिला कल्पना होती. त्याचा प्रत्यय तिला हळूहळू येऊ लागला. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ, या म्हणीप्रमाणे तिच्या बाबतीत 2 वेळा हा योगायोग घडून आला होता. पण अशिक्षित कर्मठ यशोदाबाईंना समजावणे कठीण होते. खाजगीत टोचून बोलणाऱ्या यशोदाबाई आता कामिनीच्या उघड पाणउतार करत होत्या. घरातल्या गडी माणसांसमोर घालून पाडून बोलत होत्या. आलेल्या पाहुण्यांसमोरही तिने न केलेल्या पापांचा पाढा वाचून दाखवत होत्या. कामिनीला हे सर्व सहन करायला लागत होतं आपल्या मुलींसाठी. आता तिचं डोळे यशोदाबाईंच्या नजरेला नजर द्यायलाही कचरत होते, पण तिला जाणीव नव्हती की त्या वेळी 2 आग ओकणारे डोळे यशोदाबाईंवर नजर ठेवून असतात. ते म्हणजे तिची मुलगी चैताली उर्फ चिऊचे. चिऊला यशोदाबाईंनी कधी जवळ घेतले नाही की कधी आजी या नात्याने लाड केले नाहीत. 4 वर्ष वय असलेल्या चिऊला आपली आजी कधी आवडलीच नाही. ही आजी बाबांना सुद्धा आपल्यावर लाड करू देत नाही याची तिला खंत वाटे. नेहमीच खंत वाटायची. आपल्या आईला नेहमीच घालून पाडून बोलणाऱ्या यशोदाबाईबद्दल तिच्या मनात प्रचंड राग होता. सर्व शब्दांचा अर्थ कळत नसला तरी आजी आपल्या आईला काहीतरी चुकीचे बोलते एवढं तिला उमजत होतं. आजी गेल्यावर कितीतरी वेळा आपल्या आईला तिने रडताना पाहिलं होतं. बऱ्याच वेळा तिने आपल्या आईचे अश्रूसुद्धा पुसले होते. तिला तिची आई खूप आवडायची, कारण ती तिला तिची आवडती गोष्ट सांगून दाखवत असे. एक होती चिऊ आणि एक होता काऊची. कधीकधी ती तिच्या आईला म्हणे, आपण पण बांधू मेणाचं घर. मग मी, तू आणि जीजी आपण तिघीच राहू आपल्या घरात. मग जसा काऊ येतो ना चिऊकडे, तशी आजी येईल आपल्याकडे. मी दारच नाही उघडणार. तिचं असं बोलणं ऐकून कामिणी तिला छातीशी कवटाळे. न जाणो यशोदाबाईंच्या कानावर तिचे हे शब्द पडले तर काय होईल या भीतीने. दुर्दैव म्हणावं ते किती. रघुभाऊंना आमदारकीचं तिकीटही नाकारण्यात आलं. कारण दिलं की तुमच्या पत्नीचा घरात छळ होतोय. आणि ही बातमी पूर्ण जिल्ह्यात पसरली आहे. आमच्या पक्षात स्त्रियांना मानाचं स्थान आहे, त्यामुळे आमच्या पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून यावेळेस तरी आम्ही तुम्हाला तिकीट देऊ शकत नाही. रघुभाऊंना नैराश्याने घेरलं. हीच योग्य वेळ आहे हे जाणून यशोदाबाईंनी त्यांच्या मनात द्वेषाचे बीज रुजवले. निराश झालेल्या रघुभाऊंच्या मनात नकारात्मक गोष्टींचा वृक्ष लगेचच बहरला. माईंनी दिलेल्या वचनाचा त्यांना विसर पडला होता. आणि हे घडणारच होते, कारण जाब विचारण्यासाठी माईच या जगात नव्हत्या.
आता प्रत्येक गोष्टीला ते कामिनीला जबाबदार ठरवू लागले. पक्षात विशेष स्थान उरलं नव्हतं तरीही जास्तीत जास्त काळ ते तालुक्यालाच राहू लागले. आणि एक दिवस एका विश्वासू गड्याकडून कामिनीला खबर लागली की आपल्या पतीचं तालुक्यातच कोणाशी तरी सूत जुळलंय. तिला या बातमीचा अजिबात धक्का बसला नाही. आपल्यापासून दुरावत चाललेल्या पतीकडून तिला दुसरी अपेक्षा नव्हती. खंत फक्त या गोष्टींची होती की आपल्या पतीने घडलेल्या घटनांची कारणं शोधली नाही. कामिनीला मनातून वाटणारी खंत खोटी नव्हती. रघुभाऊंनी त्यांच्या राजकीय प्रवासात घडलेल्या घटनांची कारणे शोधलीच नाहीत. खरं म्हणजे आप्पासाहेब रघुभाऊंचे कामाप्रती झपाटलेपण बघून हादरले होते. त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसत होता. शेवटी आपला 30 वर्षांचा राजकीय अनुभव पणाला लावून आणि रघुभाऊंचेच काही कार्यकर्ते पैशाच्या जोरावर आपल्या बाजूने फिरवून बरीचशी मते मिळवली. निकाल लागल्यावर ते जिंकले असले तरी अगदी मामूली मताधिक्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यांना कळून चुकले होते की बुद्धिबळाच्या पटावरील हे रघु नावाचं प्यादं वजिराचीही जागा घेईल. भविष्यात आपल्यापुढे मोठी आव्हाने निर्माण करेल किंवा आपली राजकीय कारकिर्दीच संपुष्टात आणेल. त्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करणे आवश्यक होते. आप्पासाहेबांनी संयम पाळला. 3 वर्षांनंतर रघुभाऊंना त्यांनी जिल्हाध्यक्षपद आणि पुढे आमदारकीचं गाजर दाखवून पक्ष सोडायला लावला. पुढे मोठी जबाबदारी देण्याचं कबूल करून जिल्हाध्यक्षपद नाकारलं. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घरगुती कारणामुळे आमदारकीचं तिकीट नाकारले. अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तरी पराभव ठरलेलाच होता. कारण लोकांचाही विश्वास आता रघुभाऊंवरून उडाला होता. आप्पासाहेब हे जाणून होते. डोकं वर काढणाऱ्या शत्रूला अगोदरच त्यांनी ठेचले होते. दुर्दैवाने विवेकबुद्धी नष्ट झालेल्या रघुभाऊंना आप्पासाहेबांची ही चाल शेवटीही लक्षात आली नाही. यशोदाबाईंनी खतपाणी घातलेल्या त्यांच्या मनाला विषवृक्ष चांगलाच फोफावला होता. कामिनी द्वेषाची मुळे आता जमिनीत खोलवर रुजली होती. रघुभाऊंनी दुसरं लग्न केल्याची खबर यशोदाबाईंना लागली. ऐकून आनंदच झाला, पण न सांगता लग्न केल्याचा थोडा रागही आला. यशोदाबाईंच्या मनात कामिनीबाबत एवढा द्वेष निर्माण झाला होता की आता रघुभाऊंनी लग्न केलेल्या कोणत्याही मुलीला ते घरात घ्यायला तयार होत्या. पण एक अडचण होती, ती म्हणजे कामिनी आणि तिच्या 2 मुली. यशोदाबाईंच्या स्वभावात आता कमालीचा बदल झाला होता. त्या पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक झाल्या होत्या. अगदी क्षुल्लक कारणावरून आकांड तांडव करत होत्या. कामिनीला जगणे नकोसे झाले होते. यशोदाबाईंसमोर धोंडू पाटलांची काही एक मात्रा चालत नव्हती. जे घडतंय ते उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय काही गत्यंतर नव्हते. दिवस सरत होते. चिऊ आता 5 वर्षांची झाली होती आणि छोट्या जिजीला 1 वर्ष पूर्ण होत आले होते. मुलींची होणारी हेळसांड बघून जीव तीळ तीळ तुटत होता. कामिनीला आयुष्यात नवीन काय घडेल याची आशा नव्हती. नवीन जर काय बघायला मिळत असेल तर ते होते छळवणुकीचे नवनवीन प्रकार. शारीरिक छळवणूक होतीच, पण सोबतीला असलेल्या शब्दांचा मार असह्य होत होता. 2 मुलींची आई असलेल्या कामिनीला वांझ म्हणून संबोधले जायचे, कारण तिने मुलगा जन्माला घातला नव्हता. वंशाला दिवा नाही दिला म्हणून स्त्रीचं स्त्रीपण अपूर्ण असतं का? याच कारणासाठी माझ्या जन्मदात्यांनी मला अनाथाश्रमाच्या फाटकाबाहेर भर पावसात टाकून दिले का? आपल्याच बाबतीत असं का घडलं? खरंच मीच पणवती आहे का? तसं असेल तर माझ्या मुलींचं पुढे काय होईल? 1000 प्रश्न मेंदूला पोखरत होते. कधी कधी असं वाटायचं की मुलींना घेऊन विहिरीमध्ये उडी मारावी. पण एक आशा तिला वाटायची की रघुभाऊंनी केलेल्या दुसऱ्या पत्नीस मुलगा झाल्यास आपण आणि आपल्या मुलींना होणारा त्रास कमी होईल. कामिनी या एका आशेवर जगू पाहत होती. तर त्याच्या विरुद्ध तिकडे यशोदाबाई कामिनीचा काटा कसा काढता येईल याचा विचार करायच्या. लवकरच रघुभाऊंच्या दुसऱ्या पत्नीसही दिवस गेले. यशोदाबाईंना खबर कळताच त्या मुलाला आणि आपल्या दुसऱ्या सुनेस तालुक्यात जाऊन भेटून आल्या. आता त्यांना मनात आखलेला बेत तडीस नेण्याची घाई झाली होती. अशाच एका रात्री कामिनीच्या खोलीचा दरवाजा हळूच ढकलला गेला. यशोदाबाईंनी आत पावले टाकली. हातात उशी होती. दिवा विझलेला होता.
खिडकीतून येणाऱ्या अंधुकशा चंद्रप्रकाशात पलंगावर झोपलेल्या कामिनीची आकृती दिसत होती. दबक्या पावलांनी यशोदाबाई पुढे झाल्या. उशी दाबली गेली. मनाने आणि शरीराने थकलेल्या कामिनीचा देह जास्त प्रतिकार करू शकला नाही. यशोदाबाईंनी आपल्या खोलीत आल्यावर दीर्घ श्वास घेतला. मोठी कामगिरी पार पाडली होती. आता त्या 2 मुलींचाही कालांतराने विल्हेवाट लावता येईल असा त्या विचार करत होत्या. पण अचानक वीज चमकावी तशी एक गोष्ट यशोदाबाईंच्या डोक्यात चमकून गेली. जीजी कामिनीच्या बाजूला पलंगावर झोपली होती, पण चिऊ नव्हती. कुठे होती चिऊ? चिऊ पलंगाजवळ उभी होती. निपचित पडलेल्या आपल्या आईला हलवून जागे करू पाहत होती. मनात विचार करत होती की मगाशी आजीने आतमध्ये येऊन आपल्या आईला काय केलं? आपण पलंगामागे लपलो नसतो तर आपल्याला मग आजीने असंच केलं असतं. तिला बिचारीला मरण काय असतं हे कुठे माहीत होते. सकाळी सकाळी यशोदाबाईंनी दुःखाचा मुखवटा लावून हंबरडा फोडला. दोंडू पाटलांची आजारी असलेली सून वारल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. दोंडू पाटलांसाठी हा धक्का अनपेक्षित होता, पण यशोदाबाईंनी डाव साधला होता. रघुभाऊ बऱ्याच महिन्यानंतर आपल्या घरी आले. पुढचे सर्व सोपस्कार तसेच दशक्रियाविधी वगैरे पार पडले. काहीसं गावाबाहेर असलेल्या त्या घरात नक्की काय घडलं असेल याच्या चर्चा दिवस रंगल्या होत्या. शंकाकुशकांना ऊत आला होता. पाटलांची सून आजारी नव्हतीच असं शक्तेवर सांगणारी लोक होती, पण खाजगीत. यशोदाबाईंसमोर ब्र काढायची कोणाची हिंमत नव्हती. दिवस सरत चालले होते. रघुभाऊंनी दुसऱ्या पत्नीच्या बाळंतपणानंतरच गावात येण्याचे ठरवले होते. यशोदाबाईंचं काम फत्ते झालं होतं. आता त्यांना आपल्या पायगुणांनी आपल्या मुलाची राजकीय कारकीर्द धुळीस मिळवणाऱ्या त्या 2 मुलींचा बंदोबस्त करायचा होता. त्यांनी मुलींना कमीत कमी खायला मिळेल अशी व्यवस्था केली होती. चिऊचे ठीक होते, पण लहानग्या जीजीची तब्येत उपासमारीने वेगात ढासळू लागली. लोकांच्या नजरेत यावे म्हणून त्या जीजीला तालुक्यातील हॉस्पिटलमध्ये दाखवून आल्या. डॉक्टरांनी दिलेली औषधे रस्त्यात फेकून दिली. आपल्या पत्नीचा स्वभाव माहीत असलेल्या धोंडू पाटलांना यशोदाबाईंवर संशय येऊ लागला होता. त्यामुळे जे काही करायचे ते काळजीपूर्वक करायचे असे यशोदाबाईंनी मनोमन ठरवले होते. यशोदाबाईंकडे लवकरच तशी संधी चालून आली. दोंडू पाटील कामानिमित्त तालुक्याला जाऊन रात्र तेथेच काढणार होते. त्या रात्री यशोदाबाई 1च्या सुमारास आपल्या खोलीतून बाहेर पडल्या. घरात एकट्या असताना रात्री सोबत म्हणून गडी माणसातल्या एखाद्या बाई माणसाला त्या घेत. बहुतेक वेळा ती सानीच असे. जिन्यामागची खोली तिला झोपायला दिली जायची. यशोदाबाईंनी सानीच्या खोलीत डोकावून पाहिलं. ती सुद्धा गाढ झोपेत असल्याची खात्री झाल्यावर त्या खिडकीजवळ आल्या. घराच्या उत्तरेस एक आडोसा केलेल्या ठिकाणी गडी माणसं झोपायची. त्यापुढे काही अंतरावर जनावरांचा गोठा होता. यशोदाबाईंनी कानोसा घेतला. सगळीकडे अगदी सामसूम होती. त्यांनी आपली पावलं वर जाणाऱ्या जिन्याच्या दिशेने वळवली. सावज नजरेच्या टप्प्यात असलेल्या हिंस्र प्राण्याप्रमाणे सावधपणे त्या एक एक पाऊल टाकू लागल्या. खोलीजवळच्या शेवटच्या पायरीजवळ येताच त्यांची पावलं थबकली. खोलीतून बोलण्याचा आवाज येत होता. यशोदाबाई दरवाजाजवळ अगदी जाऊन कान टवकारून आतलं बोलणं ऐकू लागल्या आणि त्यांच्या कानावर ते शब्द पडले. एक होती चिऊ आणि एक होता काऊ. घशातून खरवडून काढल्यासारखा तो आवाज कोणाचा हे यशोदाबाईंनी पाहण्यासाठी दरवाजाला हलकेच धक्का दिला. दार किलकिलं झाले आणि त्या दाराच्या फटीतून त्यांना दिसलं की एक बाई पलंगावर पाठमोरी बसून जीजीला मांडीवर घेऊन थोपटते. समोर चिऊ बसली आहे. एवढ्यात चिऊची नजर दरवाजाकडे जाते. आपला उजवा हात दरवाजाच्या दिशेने उचलून तिने बोट दाखवलं तसं त्या बाईंनी झटक्यात मान फिरवली. ती कामिनी होती. शांत चेहरा, तेच रूप, तसेच लांब सडक केस. पण क्षणात आता तिच्या चेहऱ्यात बदल दिसू लागला. डोळ्यातील बुबळं नाहीशी झाली. चेहरा मांस गळून गेल्याप्रमाणे दिसू लागला. गालावर मांस नसल्याने तेथून दिसणारे दात भयानक वाटत होते.
ते अभद्र ध्यान बघून यशोदाबाईंचे पाय लटपटायला लागले. त्या उभ्या उभ्याच कोसळल्या. जिन्यावरून गडगडत शेवटच्या पायरीवर येऊन त्यांची शुद्ध हरपली. यशोदाबाईंनी हळूहळू डोळे उघडले. स्वतःला चाचपून पाहिले. आजूबाजूला नजर टाकली. त्या स्वतःच्या खोलीत पलंगावर झोपल्या होत्या. बाजूला धोंडू पाटील आणि रघुभाऊ उभे होते. आपण जिवंत आहोत याची खात्री झाल्यावर यशोदाबाईंच्या जीवात जीव आला. धोंडू पाटलांनी त्यांना सांगितलं की रात्री त्या जिन्याजवळ पडलेल्या होत्या. सानीने आवाज ऐकून आरडाओरडा करून इतर गडी माणसांना बोलवून यशोदाबाईंना उचललं होतं. एक गडी माणूस तांबडं फुटायच्या आत तालुक्याला निरोप घेऊन गेला होता. यशोदाबाई मनातून फारच हादरल्या होत्या. घडलेला प्रसंग कोणाला सांगण्याचीही सोय नव्हती. ही बातमी गडी माणसाच्या कानावर गेल्यास काम करण्यास माणसं मिळणं अवघड होईल हे त्या जाणून होत्या. त्यांनी ठरवलं की या प्रसंगाचा कोणाही समोर उल्लेख करायचा नाही. पण त्यांना कुठे माहीत होतं की रात्री सानी त्यांच्याजवळ धावत आली असताना तिला जिन्याच्या वरती शेवटच्या पायरीवर काय दिसलं ते. दुसऱ्या दिवशी पाटलांच्या घरात पुन्हा एकदा आकरीत घडलं. अपेक्षेप्रमाणे छोट्याशा जेजीने शेवटी प्राण सोडले होते. गावात पुन्हा कुजबूज सुरू झाली. घडलेल्या घटनेने सानी हादरली होती. मनात लपवलेली गोष्ट तिने गडी माणसात बोलून दाखवली. कर्णोपकर्णी खबर गावात पसरली. काही धीट गडी माणसं सोडली तर इतरांनी पाटलांचे घर सोडून पळ काढला. कळत पण वळत नाही अशी अवस्था धोंडू पाटलांची झाली होती. यशोदाबाईंना जास्त लागलेलं नसलं तरी मुक्का मार असल्याने चालणं थोडं अवघड जात होतं. त्यामुळे त्या जास्तीत जास्त वेळ आपल्या खोलीत काढत असायच्या. कामिनीचा अतोनात छळ केलेल्या यशोदाबाईंना आता पश्चाताप वाटू लागला होता. मनात भीतीने घर केले होते. मृत्यूची भीती भल्याभल्यांना पश्चाताप करायला लावते. यशोदाबाईंना आता कामिनीबाबत हळहळ वाटू लागली होती. चिवबद्दल मनात माया दाटून येऊ लागली होती. पण आता फार उशीर झाला होता. दुभंगलेल्या कोवळ्या मनात प्रेमाचा अंकुर फुटणे अशक्य होतं. जन्मापासून फक्त द्वेष मिळालेल्या आजीबद्दल चिवच्या मनात प्रचंड राग होता. सूड भावना होती. यशोदाबाईंना रात्र झोप येत नव्हती. आपल्या मागावर कोणीतरी असल्याचा सतत त्यांना भास होत होता. रात्री अपरात्री खिडकीतून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करायच्या. काही बाई नजरेस पडायचं. धीट असलेल्या यशोदाबाई प्रचंड घाबरायच्या. एकदा तर रात्री 1-1:15च्या दरम्यान चिवला फाटकातून बाहेर जाताना त्यांनी पाहिलं. अशा वेळेस बाहेर जाऊन तिला थांबवण्यासाठी लागणारी हिंमत यशोदाबाई कधीच गमावून बसल्या होत्या. आणि आपल्या आवाजाने ती मागे फिरेल याचा त्यांना आपला स्वतःवर विश्वास नव्हता. कुठे जाते असा जाब विचारण्याची हिंमतही त्यांच्याकडे नव्हती. सकाळी पहाटे कधीतरी चिव परतत असे. एक दिवस असाही उगवला की चिव परतलीच नाही. यशोदाबाईंच्या काळजात धस झालं. गावात शोधाशोध झाली. चिव काही सापडली नाही. का कुणास ठाऊक, पण यशोदाबाईंनी धोंडू पाटलांना तिचा स्मशानाकडे शोध घेण्यासाठी पाठवले. यशोदाबाईंचं अंतर्मन सांगत होतं की ती तिथेच असणार. आणि खरंच ती तिथेच होती. कातळावर शांतपणे उजव्या कुशीवर झोपलेली. कोणीतरी थोपटून झोपवल्यासारखी. धोंडू पाटील आणि गडी माणसं जवळ गेली. धोंडू पाटलांनी तिला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. पण शरीरात प्राणच नसलेली चिव उठणार तरी कशी? पाटील तिचा निर्जीव देह घेऊन घराकडे निघाले. पाटलांच्या घरात हाहाकार माजला. पण त्याच्यापेक्षा जास्त हाहाकार गावात माजला होता. पुन्हा एकदा शंकाकुशंकांचा गावात पूर आला होता. यशोदाबाईंनी हंबरडा फोडला होता. मनापासून त्या आता दुःखी कष्टी झाल्या होत्या. सगळे मुखवटे गळून पडले होते. पण आता खूप उशीर झाला होता. ज्याच्यासाठी एवढा खटाटोप केला होता ते मिळाले तर नाहीच. उलट भरलेलं घर उद्ध्वस्त झालं होतं.
रघुभाऊ आले आणि सोपस्कार आटपून निघूनही गेले. यशोदाबाईंना आता आपल्या मुलाबद्दलही सोयरसूतक वाटेनासं झालं होतं. कातरवेळी तालुक्यातून परतणाऱ्या गावकऱ्यांना स्मशानाजवळ काही बाई दिसत अशी गावात अफवा उठली होती. प्रत्यक्षात अनुभव घेतलेली लोकं बरीच होती, पण अजूनपर्यंत कोणाला काही दगाफटका झालेला नसल्याने विश्वास ठेवणारे कमीच होते. ते या गोष्टींना अफवा म्हणून उडवून लावत होते. पण यशोदाबाईंना माहीत होतं की या अफवा नाही आहेत. लोकांच्या नजरेस पडतंय ते सत्य आहे. जे काही आहे ते लोकांना काहीही त्रास देणार नाही हे सुद्धा त्या जाणून होत्या. यशोदाबाईंना माहीत होतं त्याचं ध्येय काय आहे ते. गावात उठलेल्या अफवांबद्दल धोंडू पाटलांच्या कानावर आलं होतं. विश्वास न ठेवण्याचे काहीच कारण नव्हते. हल्ली त्यांनाही विचित्र अनुभव येऊ लागले होते. आपल्या हाती बरंच काही असूनही आपण काहीच करू शकलो नाही याची रुखरुख त्यांच्या मनाला पोखरत होती. पश्चाताप दग्ध मन शांत होण्याचं नाव घेत नव्हतं. रात्र झोप येत नव्हती. आपल्या खोलीत ते येरझारा मारत असायचे. रात्री अपरात्री जिन्याजवळ गेल्यावर वरच्या खोलीतून मुलींचे हसण्या खिदळण्याचे आवाज येत. कधी खिडकीतून बाहेर डोकावले असता खिडकीजवळ खाली मातीत मुली खेळत असायच्या, तर कधी फाटकापाशी कोणी बाई उभी राहून आपल्याकडे पाहते असा त्यांना भास व्हायचा. ते सर्व कोण आहेत हे सांगण्यासाठी दुसऱ्या कोणाची गरज नव्हती. गडी माणसांनी रात्री थांबणं केव्हाच सोडलं होतं. घर ओसाड पडलं होतं. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी बायकोच्या हट्टापायी गावाबाहेर घर बांधल्याचा त्यांना आता पश्चाताप होत होता. अशाच एका मध्यरात्री सोसाट्याचा वारा सुटला होता. धडाधड आपटणाऱ्या खिडकीच्या आवाजाने धोंडू पाटील उठले. शक्यतो रोज आठवणीने खिडकी बंद करणाऱ्या पाटलांना आज खिडकी उघडी कशी याचे आश्चर्य वाटले. ते खिडकी बंद करण्यासाठी खिडकीजवळ गेले आणि तसेच विद्युत वेगाने 2 पावलं मागे सरले. खिडकीत कामिनी उभी होती. अगदी जशीच्या तशी दिसत होती, जशी ती जिवंत असताना घरात वावरताना दिसायची. मनात प्रचंड भीती निर्माण झाली. भीती निर्माण झाली असतानाही पाटलांना असं वाटू लागलं की तिचे हात आपल्या हातात घेऊन तिची माफी मागावी. पण क्षणात तिचं रूप बदलू लागलं. गोरी नितळ कांती आगीत जळलेल्या प्रमाणे काळी पडू लागली. चेहरा पांढरा फटक झाला. चेहऱ्यावरचे काही ठिकाणचे मांस जळून गळून गेल्याप्रमाणे दिसत होते. डोळे गायब झाले होते. त्या ठिकाणी होती खोल गर्ता, बघणाऱ्याला ओढून नेणारी. भीतीने पाटलांनी मागे पाऊल घेण्याचा प्रयत्न केला, पण पाय उचलला जात नव्हता. कोणीतरी पाय जखडला होता जणू. पाटलांनी खाली नजर टाकली. पायाला जिजी बिलगून बसली होती. गोरी गोमटी पण उपासमारीने कृश झालेली जिजी. डोळे एवढे मोठे आणि बटबटीत की खाली पडतील की काय अशी शंका यावी. काळे ठिक्कर दात विचकत पाटलांकडे बघून ती हसत होती. तिचे ते रूप बघून त्यांच्या हृदयाची धडधड वाढली. पाय झटकून जिजीची पकड ढिली करून ते दरवाजाच्या दिशेने वळले आणि जागच्या जागीच थबकले. दरवाजा आणि पाटलांच्या मध्ये चिऊ उभी होती. मोकळे केस, ठिकठिकाणी अंगावरचे मांस गळून गेलेले, जळत्या चितेवरून उठून आल्यासारखी ती दिसत होती. चेहऱ्याची त्वचा ठिकठिकाणी फाटल्यासारखी दिसत होती. पाटील थरथरत पावले टाकत पलंगाकडे वळले. एव्हाना कामिनी आत आली होती. जिजी जमिनीवर रांगत पलंगाकडे जाऊ लागली. आपल्या खोलीत घडणारं ते दृश्य बघून पाटलांची शुद्ध हरपायला लागली. शुद्ध हरपता हरपता त्यांनी पाहिलं की चिऊ आपल्या छातीवर बसली आहे. जिजी पायाला विलगली आहे. चिऊच्या आग उकणाऱ्या डोळ्यात बघत पाटलांनी हात जोडले आणि त्याच वेळेस आगगाडीच्या इंजिनाप्रमाणे धडधडणारे त्यांचे हृदय शेवटचा झटका देऊन बंद पडले. प्राणाची भीक मागण्यासाठी की क्षमा मागण्यासाठी ते जोडलेले हात तसेच छातीवर खाली आले होते. कामिनी हे सर्व खोलीतल्या कोपऱ्यात उभी राहून बघत होती. पाटलांच्या मृत्यूचं कोणालाही आश्चर्य वाटलं नाही. पाटलांचं घर झपाटलंय हे गावात आता
सर्व मान्य झालं होतं. नेहमीप्रमाणे रघुभाऊ येऊन सोपस्कार आटपून निघून गेले. मनातून हादरल्या असल्या तरी यशोदाबाईंनी रघुभाऊंना थांबण्याचा आग्रह केला नाही. आपलं पुढे काय होईल हे त्या जाणून होत्या. मनात आणलं तर तालुक्याला रघुभाऊंसोबतही त्या राहू शकल्या असत्या. पण यातून पळ काढणे आता शक्य नाही याची त्यांना जाणीव झाली होती. आला दिवस ढकलायचा होता. मरण यायचेच आहे. फक्त ते कोणत्या रूपात येईल हे माहीत नव्हतं. काही पैशाला पारखी अशी गडी माणसं दिवसा कामासाठी येत असत, परंतु रात्री कोणीही थांबायला तयार नसे. संपत्ती, पैसा, दागिने सर्व होतं यशोदाबाईंकडे, पण घराला घरपण देणारी माणसं नव्हती आणि विकतही घेता येत नव्हती. रात्रीस डोळा लागत नसे. खोलीबाहेर चालल्याचे धावल्याचे आवाज येत, कुजबूज ऐकायला येई. अचानक रात्री दरवाजावर जोरदार धडका दिल्या जात. पलंगावर झोपले असताना डोक्याजवळ कोणीतरी उभं असल्याचा सतत भास होत असे. त्यांच्या खोलीची खिडकी बाहेर ओसरीवर उघडायची. कधी कधी बंद खिडकीमागे आवाज येत असे, गोष्ट सांगण्याचा, चिऊ आणि काऊची. कधी कधी पश्चातापादग्ध मनाला भास होई की आपण आपल्या दोन्ही नातींसोबत लहान होऊन मातीत खेळतोय, त्यांचे लाड करतोय. विचार करून थकून पश्चातापाच्या आगीत होरपळून रात्री उशिरा पलंगावर अस्ताव्यस्त पडत. थकलेलं शरीर झोपेच्या अधीन होत असे, पण विस्कटलेले मन नकोशा स्वप्नांच्या दुनियेत भरकटत राही. अशाच एका रात्री थकून अस्ताव्यस्त पडलेल्या यशोदाबाईंना कोणीतरी आवाज देत होतं. यशोदाबाईंनी डोळे किलकिले करून त्या दिशेने पाहिलं. ती चिऊ होती. खिडकीत उभी होती. गोरा गोमटा गोंडस चेहरा, अंगावर छान सुंदर शुभ्र फ्रॉक घातलाय, केस मस्त चापून चोपून बांधलेले. केसात चाफ्याची 2 फुलं घातली होती. चाफ्याचा सुगंध खोलीत दरवळत असल्याची जाणीव यशोदाबाईंना झाली. त्यांना आठवलं, आपल्या पर्सातला चाफा किती फुललाय. एवढ्यात खिडकीतून पुन्हा आवाज आला, ए आजी, ये ना बाहेर. बघ ना, जीजी आणि आई पण आहे माझ्यासोबत. आम्ही फिरायला चाललोय, तूही चल सोबत. ते गोंडस प्रेमळ असं आमंत्रण ऐकून यशोदाबाईंना राहवलं नाही. आणि पुढे काय झालं हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. जर ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तसेच कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. आणि या कथेचा भाग पहिला पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तसेच आता आपण पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.